हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहे हाफ KGमध्ये व्हाईट फॉरेस्ट केक। ठीक आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। इथे मी व्हॅनिला स्पॉन्ज घेतलेला आहे आणि लेस क्रीममध्येच आपण केक नेहमी बनवत असतो, त्याच्यामुळे ते तर तुम्हाला प्रत्येक माहीतच आहे की लेस क्रीममध्ये आपला केक असतो तो। ठीक आहे, तर काय झालं, थोडंसं स्किप झाला व्हिडिओ, पण तरी पण समजून घ्या। फर्स्ट लेयर दाखवलेला आहे, त्याच्यामध्येच 3 लेयर लावायचे आपले हाफ KGचे राऊंड बेसमधलेच। ठीक आहे, आणि क्रम कोट करायचं, असं थोडी थोडी क्रीम घ्यायची, क्रम कोट करायचं। ठीक आहे, जर तुम्ही नवीन असाल तर पाइपिंग बॅगमध्ये क्रीम भरायची आणि लाइनिंग करून घ्यायचं, त्याने पण खूप इझिली होतं। इझिली म्हणजे खूपच इझिली होतं, पण थोडंसं कसं दरवेळेसच आपण पाइपिंग बॅगमध्ये नाही ना भरू शकत। ठीक आहे, कारण तेवढा थोडासा वेळ वाढतो आणि प्लस नंतरचं काम वाढतं, त्याच्यामुळे असं शिकलं तर लवकर इझिली होऊन जातं, काय इफेक्ट होत नाही। ठीक आहे, तसं कॉम करायचं साईडने। प्लेन करायचं असेल तर प्लेनचा स्क्रॅपर वेगळा येतो आणि आहे ह्या पॅलेट नाईफने पण आपण प्लेन करू शकतो। आणि हा आपला आहे व्हाईट फॉरेस्ट केक। ठीक आहे, तर व्हाईट फॉरेस्ट केकमध्ये काय असतं, चेरी क्रश असतो प्लस व्हाईट चॉकलेट गनाश असतं, ते मिक्स करायचं असतं क्रीममध्ये, किंवा ज्यावेळेस आपण ह्याचे लेयर लावतो केकच्या स्पॉन्जचे, तर त्याच्यामध्ये आपल्याला व्हाईट फॉरेस्टचं गनाश असतं ते मिक्स करायचं असतं। त्याचा मी व्हिडिओ एक लवकरच अपलोड करणार आहे की व्हाईट फॉरेस्ट गनाश कसं बनवायचं असतं। ओके, खूप छान टेस्ट येते त्याने, एकदम मिल्की मिस्टवाला। ठीक आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। अशा प्रकारे आपला हा केक इथे झाला आहे फायनल आयसिंगला। आणि ह्याच्यानंतर आपण कसं असतं, ज्यावेळेस आपण व्हाईट फॉरेस्ट ब्लॅक फॉरेस्ट केक बनवत असतो त्यावेळेस तो काय जास्त प्रॉपर आयसिंग त्याला असेल असंच नाही, नॉर्मल असेल तरी चालतं, कारण ते सर्व झाकून जातं। नंतर ते आपण त्याच्यावरती जी चॉकलेट यूज करतो ना, क्रश करून किंवा क्रश करून समजा, किंवा नाईफने कट करून यूज करतो, त्याच्यामुळे ते पूर्ण केक पूर्ण झाकला जातो। आणि ते लावणार आहेत आपण चेरी। ठीक आहे, तर नॉर्मल चेरी असतात, नॉर्मल म्हणजे शुगरमधल्या चेरी असतात या। तर एक मोठी चेरी असते तर त्याचे 2 तुकडे करायचे किंवा कट करायचं, आणि ते आपण एक एक चेरी लावून घ्यायची इथे। ठीक आहे, तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, आणि इथे घेतलेले आहे मी स्मॉल खिसणी असतात ना, क्रश, त्याने काय करायचं, चॉकलेटला क्रश असं करायचं, खूप छान येतं। आणि ह्याचं काय करायचं, जर वेळ असेल तुमच्याकडे तर थोडा वेळ कसे क्रम्स त्याचे फ्रीजमध्ये ठेवायचे आणि नंतर लावायचे केकला, कारण त्यावेळेस आपल्या हाताला चिटकत नाही। आणि आता मी काय केलं, लगेच मला केक द्यायचा होता आणि मी चॉकलेट फ्रीजमध्ये म्हणजे असं क्रम्स करून फ्रीजमध्ये ठेवायचं विसरले, तर ते तुम्ही करू शकता की एका प्लेटमध्ये क्रम्स करून असं मोठ्या ट्रेमध्ये पण घ्यावं लागतं। ठीक आहे, तर अशा प्रकारे एक तर मी चॉकलेट लावून घेतलेला आहे। अशा प्रकारे केक झाला आहे रेडी।